आज आपल्याला गाड्यावरती जशी मिळते तशाच पद्धतीची मलाई कुल्फी बनवायची आहे, ती देखील घरी आणि एकदम कमी साहित्यामध्ये। या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध आता आपल्याला तापवून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी दूध तापवण्यासाठी ठेवलेलं आहे। आजच्या आपल्या कुल्फीमध्ये आपल्याला खव्याचा वापर करायचा आहे। आपल्या दुधाला लवकर घट्टपणा येण्यासाठी आपण या ठिकाणी खव्याचा वापर करणार आहोत। या ठिकाणी मी 1 वाटी खवा घेतलेला आहे। आपला जो खवा आहे तो थोडासा ड्राय आहे, त्यामुळे आपण याला गरम करून घेऊया। या ठिकाणी मी एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता आपण हा खवा टाकून घेऊया। खवा खाली बुडाला करपू नये यासाठी मी या ठिकाणी 1 चमचा दूध टाकलेला आहे। दूध टाकून आता आपण खवा छान गरम करून घेऊया। तर बघू शकता तुम्ही आपला जो खवा आहे तो छान गरम झालेला आहे आणि आपले जे दूध आहे ते देखील तापलेलं आहे। बऱ्यापैकी आपले जे दूध आहे ते आटलेलं आहे। आता या दुधामध्ये आपल्याला केसर टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्या कुल्फीला छान रंग येतो, त्याचबरोबर चव देखील छान येते। त्यामुळे मी या ठिकाणी आता केसरचे काही धागे टाकून घेत आहे। केसर आपल्याला दुधामध्ये छान गरम करून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही केसरचा रंग दुधामध्ये छान उतरलेला आहे। आता आपण जो गरम केलेला खवा आहे तो खवा देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि दुधामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही खवा दुधामध्ये टाकल्याच आपलं जे दूध आहे ते छान घट्ट झालेलं आहे। खव्यामुळे दुधाला छान दाटसरपणा आलेला आहे आणि आपली जी खवा रबडी आहे ती इन्स्टंट तयार झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। तर मी या ठिकाणी 2 चमचे साखर टाकलेली आहे। तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। त्याचबरोबर आपण या ठिकाणी आता कट केलेले काजू, बदाम आणि पिस्ता ते देखील टाकून घेतलेले, ते देखील दुधासोबत छान शिजल्या जातील। त्याचबरोबर आपण या ठिकाणी विलायचीची पावडर टाकलेली आहे। आपली जी रबडी आहे ती बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे। आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। थंड झाल्याच्या नंतर आपली जी रबडी आहे ती आणखीन घट्ट होते। आता मी याला पूर्णपणे थंड करून घेणार आहे। थंड झाल्याच्या नंतर आपल्या रबडीला दाटसरपणा आलेला आहे आणि एकदम घट्ट झालेली आहे। एकदम रवाळ टेक्स्चरमध्ये आपली जी खवा रबडी आहे ती तयार झालेली आहे। आता या रबडीपासून आपल्याला आईस्क्रीम सेट करून घ्यायचे आहे। तुमच्याकडे जर आईस्क्रीमचे मोल्ड असतील तर तुम्ही ते वापरू शकता, किंवा कॉफीचे जे कप येतात त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता, किंवा चहा पिण्यासाठी आपण जो काचेचा ग्लास वापरतो त्याचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता। तर मी या ठिकाणी आईस्क्रीमचे 2 मोल्ड घेतलेले आहेत, त्याचबरोबर कॉफीचे 2 कप घेतलेले आहेत, त्यामध्ये मी ही आईस्क्रीम सेट करून घेणार आहे। आपल्याला ही रबडी जे कॉफीचे कप आहेत त्यामध्ये ओतून घ्यायचे आहे, त्याचबरोबर आईस्क्रीमचे जे मोल्ड आहेत त्यामध्ये देखील मी ही रबडी ओतून घेतलेली आहे। आता आपल्याला याला सिल्वर फॉईलने बंद करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर सिल्वर फॉईल नसेल तर तुम्ही या ठिकाणी एखाद्या कॅरी बॅगचा वापर करू शकता। त्याला रबर लावायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये हवा जाणार नाही। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सिल्वर फॉईल लावून त्यावरती मी रबर लावलेलं आहे आणि व्यवस्थित पॅक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे फ्रीझरमध्ये 7 ते 8 तासासाठी ठेवायचं आहे, किंवा तुम्ही हे रात्रभर देखील ठेवू शकता। आता ही जी कुल्फी आहे ती रात्रभर सेट होण्यासाठी ठेवणार आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपली जी कुल्फी आहे ती एकदम छान सेट झालेली आहे, घट्ट अशी झालेली आहे। जे लाकडाचे चमचे येतात ते चमचे टाकून आईस्क्रीम काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी एक काडी घेतलेली आहे, यामध्ये आता आपण ही काडी जी आहे ती लावून घेतलेली आहे आणि जे कॉफीचे मग आहेत त्यामध्ये मी 4 काड्या लावून घेणार आहे, कारण आपले जे कॉफीचे मग आहेत ते मोठ्या साईजचे आहेत। तर त्यामुळे आपल्याला ही आईस्क्रीम 4 भागामध्ये कट करायची आहे, त्यामुळे आपण यामध्ये 4 काड्या लावून घेऊया। आता पाण्यामध्ये आपल्याला हलकंसं डीप करायचं आहे आणि आपली जी कुल्फी आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही आपली जी कुल्फी आहे ती एकदम दाणेदार आणि एकदम मलईदार अशी तयार झालेली आहे। तर खूप सुंदर अशी आपली ही कुल्फी तयार झालेली आहे। आता जे कॉफीचे कप आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने फाडून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला याला 4 भागामध्ये कट करून घ्यायचं आहे। तर चाकूच्या साहाय्याने आपण याला 4 भागामध्ये कट करून घेऊया। 4 भागामध्ये कट केलेलं आहे। बघू शकता तुम्ही आतमध्ये देखील कुल्फीचं आपलं टेक्स्चर, ज्या पद्धतीने तुम्ही गाड्यावरती कुल्फी खाता सेम त्याच पद्धतीची आपली कुल्फी या ठिकाणी तयार झालेली आहे। एकदम मलईदार दाणेदार अशी आपली ही कुल्फी तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा